नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मला आत्ता एक वेगळाच अनुभव आलेला आहे। एका ताईंशी मी बोलणं झालं माझं। त्यांना हप्ताच येत नव्हता नोव्हेंबर पासून, म्हणजे त्यांची केवायसी त्यांनी केली होती तेव्हापासून त्यांना हप्ता येत नव्हता। तुम्हाला पण हप्ता येत नाही तर नक्कीच हा व्हिडिओ आपला तुमच्यासाठी आहे। आता याच्यामध्ये माहिती काय आहे बघा, तुम्ही नोव्हेंबर मध्ये केवायसी केली असेल आणि तुमचा हप्ता नोव्हेंबर मध्ये डिसेंबर मध्ये बंद झालाय, समजा तुम्ही जेव्हा ही केवायसी केली तेव्हा तुमचा हप्ता बंद झाला, तर तुमचं जे अकाउंट आहे, जे खातं आहे तुमचं बँकेतलं, ते डीबीटीशी लिंक आहे का, तुमची केवायसी ऍक्टिव्ह आहे का, म्हणजे तुम्ही केवायसी केलेली आहे का, किंवा मग तुमची केवायसी अपडेटला आलेली आहे का, तुमचं जे डीबीटीशी लिंक जे अकाउंट आहे किंवा ते आधार सीडिंग आहे ते इनऍक्टिव्ह झाले का। बरोबर, डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकारकडून तुमच्या अकाउंटमध्ये, त्याला डीबीटी म्हणतात। आधार सीडिंग म्हणजे तुम्हाला बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्यायचा आहे। तुम्ही जर आधार सीडिंग केलं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। आता सगळ्यांना माहिती आहे, आपली मधल्या काळामध्ये आपली ई केवायसी, बँकेची ई केवायसी अपडेटला आली होती, तर तुमची बी ई केवायसी, तुमची पण ई केवायसी अपडेटला आली असेल तर ई केवायसी अपडेट करून घ्या, तुम्हाला हप्ता नक्की येईल या योजनेच्या अंतर्गत, जर तुम्ही पात्र असाल आणि ई केवायसी झाली असेल तर कुठेच डाऊट नाही। त्याच्यामुळे मी सांगते नेहमी तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा। त्या ताईंनी जेव्हा फॉर्मचं स्टेटस चेक केलं ना तेव्हा त्यांना कळलं की त्यांची डीबीटी इनऍक्टिव्ह झालेली आहे म्हणून। हे असं होतं बरं का, अधूनमधून असं होऊ शकतं। आता महाराष्ट्रामध्ये असं किती महिलांचं झालंय मला माहित नाही, पण मला हा वैयक्तिक अनुभव आलेला आहे। जेव्हा त्या ताईंना मी बोलले, जेव्हा त्यांनी त्यांची डीबीटी ऍक्टिव्ह केली ना तेव्हा त्यांना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च मध्ये आलेला आहे। काल सविस्तर त्यांच्याशी बोलणं झाल्यावर मला हे लक्षात आलंय। तर तुमचा पण हाच प्रॉब्लेम आहे का, तुम्ही केवायसी केली आणि हप्ता बंद झाला, असं काही झालंय का, तर तात्काळ तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा किंवा बँकेत जाऊन चेक करा की तुमची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का। आलं लक्षात, ऍक्टिव्ह असेल तर केवायसी तुमची आहे ती झालेली आहे का, अपडेटला आली आहे का, ते पण चेक करा। आणि ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित असतील तर मग तुम्ही निकषामध्ये बसता का। मी सांगितलंय तुम्हाला फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे, तुम्हाला कळेल की तुमचा लाभ का बंद झाला। पण सगळ्यात महत्वाचा माझा मुद्दा आजचा हा होता, ई केवायसी केली आहे आणि हप्ता बंद झालाय तर तुमचं अकाउंट जे आहे ना, तुमचं जे डीबीटी आहे ना ते इनऍक्टिव्ह झाले का पहा आणि केवायसी पण पहा। बाकी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही एकदा ती प्रोसिजर करून घ्या। आणि जर तुमची डीबीटी आता इनऍक्टिव्ह असेल आणि तुम्ही समजा आता ऍक्टिव्ह केली तर तुम्हाला 10 ते 12 दिवस वेळ द्यावा लागतो, कमीत कमी 8 दिवस तरी तुम्हाला वेळ द्यावा लागतो, तेव्हाच तुम्हाला तो पुढचा हप्ता मिळतो। ते डीबीटीशी लिंक व्हायला किंवा ऍक्टिव्ह व्हायला 8 दिवस तर कमीत कमी लागतातच, नंतर तुम्हाला तो हप्ता येतो। मला असं वाटतं ही माहिती खूप महत्वाची तुमच्यापर्यंत पोहोचलेली असणार आहे आणि आपण असंच तळागाळापर्यंत उतरून काम करत असतो। चला तर मग धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।